तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, खूप गंभीर असं हे सगळं प्रकरण समोर येत आहे। या एका डॉक्टरनं पोलिसांनी तिच्यावर बलात्कार केला असं कारण अशी सुसाईड नोट हातावर लिहिली आहे आणि आत्महत्या केली आहे। ही खरंच अत्यंत गंभीर आणि तितकीच दुर्दैवी घटना आहे। खरं तर एकीकडे लाडक्या बहिणीसारख्या योजना शासन राबवतं, मात्र त्याच वेळेला बहिणींच्या सुरक्षिततेचा मुद्दा मात्र वाऱ्यावर सोडला जातो। एका अत्यंत सुशिक्षित डॉक्टरचा अशा पद्धतीने दुर्दैवी अंत व्हावा ही इथल्या एकूण समाज व्यवस्थेला प्रश्न विचारणारी बाब आहे। राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी आहे आणि त्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था राखली जाण्यासंबंधाने असणारं खातं आहे, पण त्याच खात्याचे कर्मचारी अधिकारी जर अशा पद्धतीने या पिळवणुकीच्या व्यवस्थेचे वाहक होणार असतील तर निश्चितपणे कुंपणच शेत खाते अशी म्हणण्याची स्थिती। अर्थात अजून अनेक गोष्टी कदाचित आता प्राईम स्टेजला आहोत आपण सगळेच जण, अजून बऱ्याच गोष्टी पुढे येतील आणि त्या संबंधाने काही प्रश्न अजून नव्याने निर्माण होतील। मात्र सुषमाताई, डॉक्टरी पेशामध्ये असणारी ही महिला होती आणि तिनं अशा स्वरूपाचे आरोप करणं आणि ते सातारा सारख्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची घटना समोर येणं, काय म्हणायचं याला? आपण अशा प्रकारच्या महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना अलीकडे खूप ऐकतोय। पुण्यासारख्या शहरामध्ये झाल्यात, आता साताऱ्यामध्ये एका डॉक्टरच्या बाबतीत जर अशा प्रकारची घटना घडत असेल आणि तीही पोलिसांकडून, तर हे किती धक्कादायक आहे। ताई, डॉक्टर एक सुशिक्षित डॉक्टर महिलेच्या बाबत घडलेली घटना गंभीर आहे। मात्र मी अत्यंत जबाबदारीने आपल्याला सांगितलं पाहिजे की पुणे, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांमधून अक्षरशः ज्या महिला अधिकारी आणि कर्मचारी म्हणून गृह खात्यामध्ये काम करत आहेत, तर पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्या महिला अधिकारी आणि कर्मचारी या सुद्धा या शोषण यंत्रणेच्या बळी ठरलेल्या आहेत आणि हे वाईट आहे की जर पोलीस खात्यातील महिला सुद्धा जर या शोषण व्यवस्थेतनं सुटत नसेल, सुशिक्षित महिलांना सुद्धा बळी पडावं लागत असेल आणि ज्यांच्याकडून आम्ही सुरक्षेची अपेक्षा करावी तेच जर अशा पद्धतीने अत्याचार करत असतील, नक्की सुषमाताई, रक्षकच जर अशा प्रकारे भक्षक होत असतील तर महिलांनी कुणाकडे न्याय मागायचा? सुषमाताई, धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी। तर